पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. चला ना आता आबा ओ आबा सरकार ओ सुजय भाऊ आओ इकडे पळा पत्र उचकटून पळून गेला. हा ठेव शेषाचे पत्र उचकडून पळायला म्हणजे शेषाच पळू शकतो आबा त्याच्याशिवाय दुसरं कोणाला जमणारच नाही. तेव्हा शेषाच करू शकतो फक्त हे. पोलीस चौकीचे पडदे काढले, वर अँगलला बांधले आणि पत्रा उचकटून पळून गेलाय. बसायच भाऊसाहेब, आता काय करायचं? चिंचुके काही कर पण ह्यांना इथली गायब कर. अहो पण साहेब, ह्यो शंश असताना तुम्ही का वाचवताय? सिद्ध व्हायचंय चिंचुके. आणि हे विचार जर आमदाराच्या तावडीत गावलं ना तर मारून टाकतात रे याला. पण साहेब चिंचुके मला एक सांगतो, तू कोणाच्या बाजूने, माझ्या का त्यांच्या? साहेब तुमच्या बाजून, तुम्ही म्हणाल तसं करीन मी. मग पटकन ह्यांना घेऊन जा, कुठं तरी लपव पण हिथून हलव पहिलं. मुळात तू त्याला इथं घेऊन आला नसतास तर हे घडलंच नसतं. आबा अहो त्याला हाणायचं ते हल्ला थांब आता. नाही, या पर्दीच्या जोरावर लय उड्या मारतोयस ना तू. आबा त्याला असं कळायचं नाही. तेच म्हणतोय मी. तुझी वर्दीच उतरवतोय का नाही बघ, सस्पेंडच करतो तुला. अहो पण ते शेषाच काय करायचं आबा? आपण शोधू त्याला, आपली माणसं कामाला लावा. ह्याच्यानं काय व्हायचं नाही. चला. अर्जा खरंच मधी पडायला नको होतो तू. सुजा आत्ता नको, त्याला घरी येऊ देत मग बघूयात. चल. ही झेप शांत हो. तुला तुला काही खायला आणू का? नको ग ताई. भया ही जे अगं काय अवस्था करून घेतली स्वतःची. सुष्मी बघ, तुझ्या डोळ्यांनी बघ काय करून ठेवले तुझ्या आप्पीनं. बापू, आपण जाऊन बघून येऊया का? दिप्या अरे थांब जरा, ही जी अक्काल दवाखान्यात वगैरे न्यायचं असलं तर कोण आहे इथं? पाणी घे. घे ना पाणी. आई हे घे पाणी. आपल्या पप्पाला काय नाही होणार. त्यांच्यासोबत ते पोलीस जात आहेत की तिकडे. काय म्हणली छकुले? शहेनशा शहेनशा म्हणलीस का नाही आता खरं सांग. अगं अक्का, ती हे म्हणत होती ते इन्स्पेक्टर अर्जुन आहेत ना तिथं. महेश मामाची काही काळजी नाही ग. हा अशी कशी काळजी नाही ग सुष्मे? मला तर वाटतंय भया त्या प्रतापराव आबांनीच त्या पोलिसाला सांगितलं असेल यशा भाऊजींना लांब घेऊन जायला. त्यांना त्यांना रातचं एरीचं कुठं घेऊन काय केलं म्हणजे? देवा, माझ्या तर अंगावर खाटा आलाय बघ. हिजे मी तुला सांगते, लक्षात ठेव. तुला जर तुझा नवरा धडधाकट पाहिजे असला ना तर ह्या आप्पीला सांग खरा शहेनशा कोण आहे ना ते सांगायला. नाहीतर यशा भाऊजींचं काही खरं नाही बघ. आप्पे, मी तुझ्या पुढे हात जोडते ग. माझं कुंकू वाचव. अगं असं काय करतेस? मी तुला म्हणले नाही त्याच्या मामाला काही नाही होणार. अगं बापू चला आपण जाऊन बघून येऊया. अहो इथं बसून काय करणार नाही आपल्याला. अहो पण तिकडे ती लोक काय? सुषमा आम्ही जातो, जरा
लांबना अंदाज घेतो आणि मगच जातो पुढं. अहो पण ते ठेसण्यात असतील तर ना. सुष्मी, तुम्ही सगळ्यांनी बघितलं का नाही? यशा भाऊजींच्या मागणं प्रतापराव आबा आणि त्यांची सगळी माणसं माग गेल्या ती. भया, यशा भाऊजींना काही व्हायचं तर नाही ना? अहो सुनंदा का तुम्ही काय वाईट साईड बडबड करताय मगासपासून? जरा शांत बसा की. झालं, मी जातेच इथनं. हा सुष्मे, परत तुझ्या घराची पायरी चढणार नाही मी. अक्का अहो ऐका तरी माझं. काय नाही काकी, येतील उद्या परत. बापू, मी काय म्हणते, तुम्ही आणि दीप्या जाऊन या पोलीस स्टेशन मध्ये. बघा तरी काय झालंय तिथं जाऊन. होय पियू, जाऊन येतो आम्ही. पण हे बघ, एवढं इजीवर आणि छकुलीवर लक्ष ठेव. दीप्या, चल रे. अर्जुन, 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 अरे याच्या कुठे आहे? हो, यशा मामा कुठं आहे? इथं कुठंच दिसत नाही. त्याला काय झालं तर नाही ना? नाही नाही नाही, काय झालं नाही. यश दादा एकदम व्यवस्थित आहे. अरे पण तू तर म्हटलं होतं पोलीस स्टेशनला घेऊन येतो म्हणून. इथं तर दिसत नाही. अहो बापू, तुम्हाला माहिती आहे ना प्रतापराव कसला माणूस आहे. त्याच्या हाती लागला असता ना यश दादा, मारून टाकला असता हो त्याला. म्हणून मीच लपून ठेवलाय. अर्जुन, यशाची काळजी घे रे. अरे आम्हाला माहिती तो नाही शहेनशा. ते शहेनशामुळे आम्हाला साधं जगता येणार आहे. लय त्रास दिलाय. तो यशाला बघवला नाही म्हणून तो पुढं झाला, त्यानं अंगावर घेतलंय. पाहिजे तर हात जोडतो तुझ्या पुढं, पण यशाला. बापू ऐका, तुम्ही जरा शांत व्हा. तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर? मग ऐका, यशा दादाला काही होणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, त्याला काहीच होणार नाही. इजी अक्का, चकुली कशी आहेत? कशाचं काय? अहो, हिच्या अक्काला मागाशी चक्कर आल्या आणि चकुलीला तर धक्काच बसलाय. अरे आता घरी गेल्या गेल्या दोघी समोर येतील, त्यांना काय उत्तर देऊ? बापू फक्त त्यांना एवढं सांगा की यशा दादा माझ्या बरोबर आहे. हा, त्यांना ह्यातलं काय कळून देऊ नका. ठीक आहे बापू, मग त्या कुत्र्यांचं काय? त्यांना काय होणार नाही का? नेहमी असंच करतात ती. अरे आपण काय करू शकणार आहे त्यांचं? बघितलंच ना, मगाशी यशाला मारत होती तेव्हा कोणच मध्ये पडलं नाही. त्यांच्या समोर सगळी घाबरतात रे. आपण काय करू शकणार नाही त्यांचं. आणि असं भीती करायची वेळ नाही आता. आता आपण एवढंच करू, यशा दादाला त्यांच्यापासून वाचू. नंतर बघू काय करायचं ते एकेकाला. ठीक आहे, येतो आम्ही. अर्जुन, काळजी घे, यशाची आणि स्वतःची पण. बापू, काय? सॉरी. अरे अर्जुन, तू कशाला सॉरी म्हणतो? अरे तू असल्यामुळे जगात राम असल्यासारखं वाटतंय मला. तू नको सॉरी म्हणून. हो बापू, असं काय नाही केलं मी. हो नाही खिलाडी कुमार, बापू म्हणतात ते बरोबर आहे. अहो, तुम्ही आहे म्हणून आम्हाला कसलंच टेन्शन नाही बघा. थँक्यू बरं का. येतो आम्ही. आजच्या दिवशी मी मातीच केली त्याने, त्या दिवशी तसं, आज असं. अरे दादा, तो यशा आपल्याकडे कामाला आहे. विनया, अहो तुम्ही जरा शांत व्हा बघू. काय शांत व्हा, काय शांत व्हा? घरादाराचं नाव पार धुळीला मिळवाय निघालाय तो आरच्या. तो यशा, प्रताप, पृथ्वी त्यांचं ती बघून घेतील की. या अर्जाला काय गरज आहे दरवेळेस त्या पुरीच्या भानगडीत पडायची? ती पोरगी म्हणजे नुसती एक नंबरची अवदस आहे नुसती. कुठं पाय टाकल ना तिथं काय तर वाईट वंगाळ होतच. आई काय बोलतेस? तुम्हाला बी अशाच लोकांचं पुळका. कायच ते एकदाच ते शहरीच्या प्रकरण संपलं असतं. तर नसतं का पडलं ते प्रतापराव गप? पण नाही ना दादा, अरे एवढा रागवू नको. विनया, फक्त तुझ्या आणि तुझ्या खातर मी त्याला घरात घेतलाय. बीपी वाढला त्याला तुझा म्हणून. काय दिवे लावले ते बघितलंस ना? सरकार,
तुम्ही खरंच शांत व्हा. तुम्हाला पण मस्त मी घट्ट आहे, मला नाही होत काय. पण विनया, मी तुला सांगून ठेवतो, आज त्याला घरात परत येऊच दे, मग बघ काय होतंय ते. आणि हा, मध्ये एकाने बी पडायचं नाही बरं का, एकाने बी थोबाड उचकटायचं नाही. होय काका, आपल्या घराचा सवाल आहे, असं हलक्यात घेऊन चालणार नाही. हलक्यात? आता बघच तू. जरा शांत व्हा. या इथं इथं बसा जरा थोडा वेळ. नाही बसायचं मला, नाही बसायचं. चला निघा, निघा सगळ्यांनी निघा. अरे माझ्या थोबाड्याकडे काय बघत बसलाय, निघा. सरकार तुम्ही शांत. काय शिकू नका मला, कळतं मला माझं, काय करायचं मी करतो. निघ, चल. दादा अरे मी काय म्हणतो, विनया, तुझ्या पोरानं चुकी केली, आता चुकी केली तर त्याने भरपाई द्यायची. आई का ग, जरा पड की ग, कवापासून अशीच बसली असतो. हा, जरा पडलीस की बरं वाटेल तुला. इची अक्का झोप की गाता. हे बघ, छकुली पण झोपल्या. हे घरला आल्याशिवाय माझ्या डोळ्याला डोळा नाही लागणार ग. पोरगी रोज बापाच्या मांडीवर झोपते. तिची अक्का, हे बघ, बापून तिपे गेलेत ना, आता होईल काहीतरी. आपे, तुझ्यामुळे असं काय वाईट वाटलं नव्हतं अगं. हिजे अगं असं बोलून कसं चालेल सांग बरं. आपली बारकी पोरगी आहे, तिच्याकडे कोण बघणार. अगं आता पायातून अवसून गेल्याने चाललंय. याला असलं कुठून सुचलं काय माहिती. बघ हिजे अगं, हा असं काय करतेस तू. मी ना तुझ्या डोक्याला बाम लावून देते, म्हणजे बरं वाटेल तुला. थांब, आले मी. हिची अक्का, नको ना ग रडू. ऐक, माझं जरा वेळ झोपतीस का. तुला बोलू नको म्हणलं ना आपे. तुझ्यामुळं माझं कुंकू आज डोक्यात आलंय. आपे, खरंच तुला काय माहिती नाही का ग. अजून कशाची वाट बघते का आपे. आपे, आता यश मामाच्या जीवावर आलंय. सांग अर्जुन शेंशाय. अक्का, शेंशाना आम्ही जाऊन आलो पोलीस स्टेशनला. काय झालं तिकडं. यशा तिथं नाही, पण यशा सुखरूप आहे. देवाचा रंडेश्वरा पावलास रे बाबा, पाठीशी हायच म्हणायचं. ही जक्का, नका काळजी करू. अहो, खिलाडी कुमारने लपून ठेवलं यशा मामाला, तेव्हा नाही सापडणार आता कोणाला. शेषा आपे, काय म्हणते ग छकुली. अगं, ते अर्जुन इन्स्पेक्टर आहेत ना, त्यांचं नाव घेतलं वाटतं. अगं ते लय चांगले आहेत. इजी अक्का खरं सांगत्या. होय जी अक्का, अर्जुन लय चांगला पोरगा आहे. हो, या सगळ्यात यशाला बाहेर कोण काढेल तर तो फक्त अर्जुन आहे. आणि अर्जुननं मला शब्द दिलाय, यशाला घरी आणून सोडतो म्हणलाय. इजी अक्का, तू जेवलीस का. सुषमा, काय खाल्लंय का ग तिनं. नाही हो, कुठं काय खाल्लंय. कापासून तिला म्हणते काहीतरी खाऊन घे, पण ऐकतच नाही. इजी अक्का, तुला थोडं दूध आणू का. गरम दूध पितीस वे. नको बाई, जेवढं केलंय ना तेवढं बाद झालंय. सुषमा, चला दिप्या, चल जा झोपायला. मला आत्ताच्या आत्ता यश मामाला भेटायचंय. कुठे सांग. बापू, काय
मी जरा वेळ राणीत बसू का हो अभ्यासाला? आप्या अगं, आजचे दिवस राहू दे की बघतीस ना काय अवस्था आहे तिची. बापू बसू द्या की जरा वेळ. ती बी खरंच आहे, पण आप्या लक्ष ठेव बर का. हा. ओ कलेक्टर मॅडम, दरवाजा लावा की. पृथ्वी येईल तर सेल्फी काढाल आपल्याबरोबर. यश मामा लय लागले ना रे. कोण आहे? अरे मी आप्पी आहे. आपे छकुली इकी. हो, छकुली हिची अक्का दोघी बरे आहेत. यश मामा तू नको काळजी करू. हा, अरे त्या दोघी माझ्याकडेच आहेत झोपायला. मला एक सांग, तू हे सगळं कशासाठी केलं रे? आपे तुझ्यासाठी. आपण नंतर बोलायचं का? त्यांना लागलंय जरा. आपे तू आसगावची आस आहे, आसगावची आस आहे. झोप लागली वाटतं. तू एवढ्या रात्रीची कशाला आलीस? यश मामाला बघितलं नसतं ना, मला चैनच नसतं पडलं, झोपच लागली नसती मला. आणि तो नीटही कळाल्याशिवाय हिच्या अक्काच्या डोळ्यात नसते बघू शकले मी. अर्जुन छकुलीकडे बघितलं ना. सॉरी, खरंच सॉरी. आज पण खरं नाही बोलता आलं मला. शक्य असून पण नाही खरं बोलता. तू काय मी तरी कुठे बोलू शकले? लय बेकार वाटते आपले. अगं कसली भारी माणसं आहेत आपल्या बरोबर. बघितलं का, तुला तुझ्या घरच्यांना त्रास होतोय, मग सगळा आरोप स्वतःवर घेतला, सगळं ओढून घेतलं. मग कसला विचार केला नाही मागचा पुढचा, ना स्वतःचा ना घरादाराचा ना त्या बारक्या पुरीचा विचार केला. आणि आपण काय करतोय, अख्ख्या गावासमोर यांना तुडावतोय. म्हणजे खरीच वाईट साईट वागणारी आहेत ना, ती मोकाट कुत्र्यासारखी गावभर फिरतात. किती अंधार असला तरी उजेडासाठी एक दिवा पुरेसा असतो ना रे. आणि यश मामा तर त्या अंधारातली समयी आहे. आपण पण त्या. काय रे, असं का बघतोयस? आपलं मला लय भारी वाटलं तू बोलली ती. म्हणजे ऐकल्यावर असं वाटलं की म्हणून लोक तुझ्या एवढं प्रेम करत असतील. माझंही तसंच झालंय. म्हणजे अगं म्हणजे हे म्हणले ना की आसगावची आस आहे आप्पी, तसं झालंय माझं बी. मला बी आस वाटायला लागली असतो. बर चल, मी येते. तू जेवलास का? चिंचुके गेलाय जेवायला, तो म्हणला येताना डबा आणतो. तू जा, नको काळजी करू. शेंशाय म्हणल्यानंतर काही काळजी नाही मला. काय बोलली तू? परत बोल, परत बोल. काही नाही, येते मी.